हॅलो फ्रेंड्स, तर हे काला जामुन बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं का? पण बनवायचे कसे ह्याचा विचार पडलाय? तर चला, तर आज मी निगुतीमध्ये तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवते. तर काला जामुन बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे 200 ग्राम मावा. हा आपण सॉफ्ट मावा घेतलेला आहे. तुम्ही घेताना सॉफ्ट मावा द्यायला सांगायचा. तर 200 ग्राम मावा घेतलेला आहे आणि 100 ग्राम आपण पनीर घेतलेलं आहे. तर 100 ग्रॅम पनीरला आपण पहिले ह्याला असं कुस्करून घेऊ. आणि मग हाताचा हा जो भाग आहे ह्याच्यानी आपल्याला असं असं करून ह्याला व्यवस्थित एकदम सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचे. असं करत तुम्ही एकदम सॉफ्ट पनीर होईपर्यंत मळून घेऊया आपण. हे आपला पनीर तुम्ही बघू शकता, आपण एकदम सॉफ्ट असा मळून घेतलेला आहे. तर आता आपण ह्याच्यात घालणार आहोत 1 चमचा मैदा आणि 1 चमचा रवा. मी इथे एकत्रच करून ठेवलेला 1 चमचा रवा आणि 1 चमचा मैदा. त्यात मी घालणार आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर. हे सुद्धा आपण ह्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि आपल्याला हा जो आपण मावा ठेवलेला हे सुद्धा आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया. याला सुद्धा आपण सगळ्याला एक सॉफ्ट डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर आपण जसं मगाशी पनीरला केलं तसंच आपण हाताच्या या भागावरून हे दाबत दाबत याला प्रेशर देत आपण एक सॉफ्ट असा डो बनवून घेणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा काला जामुनचे गोळे बनवू तेव्हा त्याच्यावर कुठलाही क्रॅक येणार नाही किंवा ते एकदम सॉफ्ट मऊ बनतील. तर असंच हाताने आपल्याला असं असं करत हे डो आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे. चला, तर मग एक 5 मिनिटं आपण हे असं हाताने प्रेशर देऊन हे डो एकदम सॉफ्ट करून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता आपण किती सॉफ्ट डो करून घेतलेला आहे. हा एवढा सॉफ्ट झाला पाहिजे डो, जेणेकरून क्रॅक पडणार नाहीत काला जामुनला जेव्हा आपण गोळे बनवू तेव्हा. तसा सॉफ्ट डो झालेला आहे आपला तयार. तोपर्यंत आपण सेंटर फिलिंगसाठी हे काजू बदाम पिस्त्याचा क्रश घेतलेला आहे. त्यामध्ये आपण थोडीशी वेलची टाकतोय. वेलची पावडर आपण घेतलेली आहे थोडीशी 1 चमचा. ते आपण सगळं मिक्स करून घेऊ. आणि त्यामध्ये आपण एक थोडासा कलर घालतोय, त्याला एक थोडंसं येल्लो हे येण्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता आपले ड्रायफ्रुट्स येलो कलर टाकल्यामुळे थोडे येलोइश टेक्स्चर आलंय त्याला. हे आपण सेंटरला जेव्हा गोळे बनवू तेव्हा आपण हे फिल करणार आहोत, त्यासाठी हे आपण बनवून घेतलेलं आहे. तर आपण आता इथे एक गोळा घेऊ. असे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे. त्यामध्ये आपण जसं मोदकाला करतो तसंच थोडंसं हे बनवून त्यामध्ये हे फिलिंग आपल्याला थोडंसं टाकून घ्यायचं. एकदम थोडं थोडं टाका, कारण आपले गोळे लहान असल्यामुळे त्याच्यात जास्त घातलं तर ते. आणि मग असे राऊंड शेप किंवा उभट तुम्हाला जसा हवे तसा काला जामुन तुम्ही बनवून घेऊ शकता. आणि तुम्हाला ज्या साईज मध्ये हवे तसे तुम्ही करू शकता, उभे किंवा गोल किंवा छोटे मोठे जसं पण. तुम्ही बघू शकता आपला काला जामुन असा तयार आहे. तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा करून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता आपण हे गोळे करून घेतलेले आहेत काला जामुनसाठी.
तर आता आपण एका कढईवर तेल गरम करायला ठेवलंय आणि आपण पहिले आता पाक बनवायचा बघून घेऊ. पहिले पाक बनवूया आणि मग हे तळायला घेऊ. तर तुम्ही बघू शकता 200 ग्राम मावा आणि 100 ग्राम पनीर मध्ये एक 17 ते 18 होतात. जर तुम्ही छोटे केले तर जास्तही होते. मी थोडे मीडियम साईजचे केले, त्यामुळे मी लिंबा एवढे केलेत, तर त्यामुळे 17 झालेले. तुम्ही छोटे केले तर अजून थोडे जास्त होते. तर एवढे एक 17 ते 20 पर्यंत बनतात काला जामुन. आपण पाक बनवण्यासाठी इथे कढईमध्ये 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. त्याच सेम वाटीच्या मापाने आपण 4 वाट्या साखर घालतोय. इक्वल प्रमाण घ्यायचंय. 4 वाट्या पाणी ते 4 वाट्या साखर, जेणेकरून आपला पाक जास्त छान बनेल. आपल्याला एकदम असा तार येण्या इतका पाक नाही बनवायचाय. आपल्याला फक्त तो 2 बोटांवर चिकटला पाहिजे एवढाच पाक बनवायचा आहे. तर एकदम तार येण्यासाठी मोस्टली जास्त साखर वापरली जाते, पण आपण इक्वल प्रमाणात घेतोय. आता ही साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपण ह्याला असं ढवळत राहूया. आता आपली सगळी साखर विरघळलेली आहे. आपण ह्याच्यात 3-4 वेलची टाकणार आहोत. वेलची थोड्याशा मी खलबत्त्यात कुटून घेतले थोड्याशा, आणि साली सकट मी टाकते. तर एक 2-4 वेलची टाकून आपण एक 2 मिनिटं ह्याला असंच राहू दे, जेणेकरून वेलचीचा मस्त असं सुगंध त्या आपल्याला पाकामध्ये उतरेल. एक 2 मिनिटं हे पाणी असंच ठेवूया आणि मग ह्याला चेक करूया. 2 मिनिटं झालेली आहेत. आपला पाक आता मस्त तयार असेल. तुम्ही हा चेक कसा करायचा आहे की ह्याच्यावर थोडंसं असं बोटावर घेऊन, ही तार नाही आली पाहिजे, कारण तार आली ना तर ते एकदमच घट्ट होतं पाक, जेणेकरून मग तो ऍब्सॉर्ब होत नाही गुलाबजामुन किंवा काला जामुनला. तर त्यामुळे तार नाही आली पाहिजे, बट असा तो हाताला असं हे करून बघितल्यावर तो चिकट लागला पाहिजे. जसं आपण एखादी गोड वस्तू हातावर घेतल्यावर कसं आपल्याला मिठाई एखादी तुम्ही घेतल्यावर कसं गोड होतं, हात सगळे चिकट होतात, तसं झालं पाहिजे. याचा अर्थ की तुमचा पाक एकदम बरोबर झालेला आहे. चला तर आपण आता गॅस बंद करू आणि हा पाक बाजूला ठेवून देऊ. तर आपण आता तेल गरम करायला ठेवलेलं. आपण आता त्याच्यात हे काला जामुन जे आपण गोल करून घेतलेले ते सोडूया. आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे, एकदम मोठ्या गॅसवर नाही हे करायचे, तळायचे. बारीक गॅसवरतीच आपल्याला हे काळे होईपर्यंत आपल्याला तळायचे आणि ते सतत असे हलवत राहायचे आपल्याला. हे पूर्ण काळ्या रंगावर होईपर्यंत आपण हे तळून घेऊ. तर हे तळता तळता आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. बारीक गॅसवर आपण तळलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले काला जामुन रेडी आहेत. तर आपण आता ह्याला तेलातून काढून लगेचच पाकामध्ये घालायचे आहेत. तर इथे काला जामुन आपण पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत. जो आपण साखरेचा पाक केलेला त्याच्यात मी पाक थोडा जास्तच बनवलाय, कारण मी सेपरेटली गुलाबजामुन पण बनवणार आहे. तर ते सुद्धा मी ह्याच पाकात घालणार आहे, म्हणून मी पाक थोडा जास्त बनवलाय. तर हे काला जामुन मी इथे पाकात घातलेले आहेत. आता 3 ते 4 तास आपण ह्याला असंच ठेवून देऊ पाकामध्ये, जेणेकरून हे व्यवस्थित सोक होतील आणि त्यानंतर मग आपण हे खायला घेऊ शकतो. तर आता 4 तास हे असंच ह्याच्यामध्ये सोक होऊ दे. तर 4 तासांनी पाकातून काढल्यानंतर तयार आहेत आपले मस्त असे काला जामुन. चला तर मग मस्त आपण हे एन्जॉय करूया. होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल, तर तुम्ही ही नक्की घरी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा. माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू. थँक्यू.